नमस्कार मित्रांनो, मी जयदीप नाईक परत एकदा माझ्या चॅनलवरती आपलं स्वागत करतो। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आपल्या NPSच्या अकाउंटची स्कीम कशी चेंज करायची। बाय डिफॉल्टचे ते 3 स्कीम असतात। जर ते डिफॉल्ट स्कीम आपल्याला जर चेंज करायची असेल तर आपल्याकडे काय ऑप्शन आहे आणि आपल्याला कशाप्रकारे स्कीम चेंज करता येईल हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर आपल्याला सगळ्यात आधी काय करावं लागणार तर NPSचं मोबाईल ॲप हे डाउनलोड करावं लागणार प्ले स्टोअरवरून। हे मोबाईल ॲप डाउनलोड केल्यानंतर त्यामध्ये आपला प्रान ID आणि जो आपला पिन असतो आय पिन तो एंटर केल्यानंतर आपण त्या ॲपमध्ये लॉग इन करू शकतो। लॉग इन केल्यानंतर होम विंडोमध्ये एक स्कीम चेंज नावाचं एक ऑप्शन असतं। त्या ऑप्शनला आपल्याला सिलेक्ट करावं लागणार आहे। या ऑप्शनला सिलेक्ट केल्यानंतर तिथं आपल्याला टियर 1 अकाउंटला सिलेक्ट करावं लागणार आहे। मग हे टियर 1 अकाउंट सिलेक्ट केल्यानंतर आपली जी काही सध्या स्कीम आहे ॲक्टिवेट केलेली ती स्कीम तिथे दिसते आपल्याला। मग ही स्कीम आपल्याला चेंज करायची तर खाली चेंज स्कीम नाव म्हणून एक ऑप्शन असतं, त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला 3 चॉईस येतं स्कीम चेंजसाठी। पहिली चॉईस आहे ॲटो चॉईस, दुसरी चॉईस आहे ॲक्टिव्ह चॉईस, तिसरी चॉईस आहे स्टँडर्ड चॉईस। समजा इथे आपल्याला ॲटो चॉईस जर सिलेक्ट करायची असेल तर ॲटो चॉईसमध्ये पण आपल्याला 2 ऑप्शन येतात, जसं की मॉडरेट चॉईस आणि कन्झर्वेटिव्ह चॉईस। जर मॉडरेट चॉईस आपण सिलेक्ट केली तर आपलं 50% इन्व्हेस्टमेंट जी आहे NPSची 100% पैकी 50% इन्व्हेस्टमेंट ही इक्विटीमध्ये जाईल, 30% ही जाईल कॉर्पोरेट बॉन्डमध्ये आणि 20% जाईल गव्हर्नमेंट बॉन्डमध्ये। आणि जर आपण कन्झर्वेटिव्ह ऑप्शन सिलेक्ट केलं तर आपली 25% इन्व्हेस्टमेंट ही इक्विटीमध्ये जाईल आणि उरलेले 75% कॉर्पोरेट आणि गव्हर्नमेंट बॉन्डमध्ये जाईल। तर आपल्याला जे काही आपल्या रिस्क प्रोफाईलनुसार जे सुटेबल ऑप्शन आहे ते ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर खाली आपल्याला पेन्शन फंड मॅनेजर सिलेक्ट करावं लागणार आहे, जसे की UTI असो, LIC असो, HDFC असो, हे आपले पेन्शन फंड मॅनेजर आहेत। तर यातील एखादा पेन्शन फंड मॅनेजर आपल्याला सिलेक्ट करावं लागणार आहे चॉईस सिलेक्ट केल्यानंतर। आणि हे दोन्ही सिलेक्शन झाल्यानंतर आपल्याला सबमिट बटनवर, खाली सबमिट बटन असेल तिथे क्लिक करावं लागणार आहे। हे सबमिट बटनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला एक OTP येईल, ते OTP एंटर करायचा। OTP एंटर केल्यानंतर आपले जे काही ही स्कीम आपण जी सिलेक्ट केली आहे नवीन स्कीम ती लागू होईल विदिन 7 to 8 days। तर अशा प्रकारे आपण आपल्या NPSची स्कीम चेंज करू शकतो। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत शेअर करा। धन्यवाद।